युक्तिवादादरम्यान काय घडलं याची संपूर्ण माहिती माध्यमांना दिलेली आहे। तर यावेळी युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। मात्र त्याच दरम्यान आम्ही गेल्या 15 दिवसापासून पोलीस कोठडीमध्ये वाल्मिक कराड आहे आणि या दरम्यान पोलिसांनी काय केलं, काय तपास केला असा प्रश्न त्यांना विचारला आणि या बेसवरती न्यायालयाकडून पोलीस कोठडीची जी याचिका आहे ती फेटाळून लावण्यात आल्याची माहिती वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी दिली आहे। तर आपण पाहतोय वाल्मिक कराड याच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलाय। कराडवरचे या आधीचे सर्व 14 गुन्हे नील झाल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केला। सर्व मुद्देमाल जप्त केला, व्हॉइस सॅम्पलही घेतलं गेलंय असं देखील कराडचे वकील म्हणाले। त्यानंतर अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत तपास करायचा आहे असं युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या, 15 दिवसांपासून कराड ताब्यात आहे असं देखील संतोष देशमुखांच्या हत्येतील सहभाग तपासायचा आहे। कराडनं मालमत्ता कशी कमावली याचा तपास बाकी। कराडची भारताबाहेर मालमत्ता आहे का हे तपासायचं आहे। संपत्तीची माहिती घेण्यासाठी कोठडीची गरज नाही। कराडवरचे या आधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत। सर्व मुद्देमाल जप्त केलाय, व्हॉइस सॅम्पलही घेतले। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याबाबत तपास करायचा आहे। कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी द्या। 15 दिवसांपासून कराड ताब्यात आहे। पोलिसांनी काय तपास केला? सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी। कराडवरचे या आधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत। सर्व मुद्देमाल जप्त केलाय, व्हॉइस सॅम्पलही घेतले। आवादा कंपनीच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली। हातपाय तोडण्याची घुलेची थोपटेंना धमकी आहे। कराडच्या सांगण्यावरून घुले आवादा कंपनी कार्यालयात गेला। 6 डिसेंबरला घुलेचा देशमुख आणि कुटुंबियांसोबत वाद झाला। तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। हत्येच्या कटात कराडचा सहभाग नाही असं कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता आणि या संदर्भात कुठलाही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये असं देखील कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर कराडच्या जामिनासाठी आम्ही याचिका दाखल केलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात न्यायालयाकडून त्याची सुनावणी होणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी समोर आली आहे ती की 2 ते 3 दिवसानंतर होणाऱ्या सुनावणीमध्ये आता वाल्मिक कराडला जामीन मिळणार का? पोलीस कोठडीची मागणी फेटाळण्यात आल्याचं देखील कराडच्या वकिलांनी म्हटलंय। खंडणी प्रकरणी आज सुनावणी झालेली आहे आणि देशमुख हत्या प्रकरणात कुठलाही सहभाग वाल्मिक कराडचा असल्याचं समोर आलेलं नसल्याचं गेल्या 10 दिवसापासून जो पोलिसांकडून तपास केला जातोय त्यामध्ये देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचे कुठलेही पुरावे समोर आलेलं नसल्याचं देखील वाल्मिक कराडच्या वकिलांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय। त्यामुळे जर आतापर्यंत केलेल्या तपासात जर का वाल्मिक कराडचा देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठलाही सहभाग नसल्याचं समोर आलेलं आहे तर येत्या काही दिवसानंतर जो काही म्हणजे पोलीस कोठडीची जी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती त्या तपासात देखील वाल्मिक कराडचा कुठलाही सहभाग हा देशमुख हत्या प्रकरणात असेल असं वाटत नाही असं देखील वकिलांनी म्हटलंय। हत्येप्रकरणी कराडला ताब्यात घेण्याची शक्यता आहे। कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याचं देखील एसआयटीनं सांगितलेलं आहे। मात्र आतापर्यंतच्या 10 दिवसाच्या या पोलीस कोठडीमध्ये अशी कुठलीच बाब समोर आली नसल्याचं वकिलांनी म्हटलंय। वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलंय। हत्येप्रकरणी आता नेमकं काय चौकशी केली जाते, कशा पद्धतीने आता या न्यायालयीन कोठडीमध्ये चौकशी पुढे जाते हे पाहणं अतिशय चॅलेंजिंग असणार आहे। कारण पोलीस कोठडी ही वाल्मिक कराडला मिळालेली नाहीये। मकोका त्याच्यावरती लावण्यात आलेला आहे। 302 ची देखील मागणी करण्यात आली होती। आपण पाहिलं सुप्रिया सुळे यांनी देखील 302 आणि मकोका लावा अशी मागणी लावून धरली होती। मात्र मकोका लावण्यात आलेला आहे। तर 302 या प्रकरणी अजून तरी कुठला खुलासा समोर आलेला नसल्याचं देखील वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये की आजची जी सुनावणी झालेली आहे ती खंडणी प्रकरणात झालेली आहे। यामध्ये देशमुख हत्या प्रकरणात कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे आता देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडला अटक होते का, काय चौकशीमध्ये समोर येतं आणि पुढच्या काय घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्येच देशमुख हत्या प्रकरण हे पेटून उठलेलं आहे। तर देशमुखांना न्याय मिळावा म्हणून फक्त मस्साजोगच नाही तर संपूर्ण बीडमध्ये आंदोलनं केली जात आहेत।
तर कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याचं SITनं म्हटलेलं आहे. मात्र हा आरोप जरी असला तरी चार्जशीटमध्ये देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाहीये. फक्त आणि फक्त खंडणी प्रकरणाबाबत आजची ही सुनावणी होती असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील स्पष्ट केलंय. आईला देताना आपल्याला दिसतं आहे. मागच्या 3 तासापासून मोठा जमाव जो आहे तो हा परळी शहर पोलीस स्टेशन बाहेर पाहायला मिळतोय. वाल्मिक कराड यांच्या जे आई आहेत यांच्या आईला आता वैद्यकीय उपचार देताना दिसत आहे. अनेक ठिकाणी कमानीवरती देखील समर्थक जे आहेत ते समर्थक चढून बसलेले आहेत. मागच्या 3 तासापासून हे जे समर्थक आहेत ते